आले हो. हा. अगो बाई, मनू, माझी मनुटली ग, ती ये ये ये. मालू कशी आहे ग? मी मजेत आहे ग. तू कशी आहेस? अगदी छान. तू मात्र अगदी आहे तशी आहेस हो. तुझं काय झालंय हे? जराशी गुटगुटीत झाले ग. जराशी मी मी हिची सासू सासू. अय्या किती गोड आहेत ग तुझ्या सासूबाई. नमस्कार करते. हा काय म्हणालीस? म्हटलं नमस्कार करते. ते कळलं, त्याच्या आधी काय म्हणेल? किती गोड आहेत तुझ्या सासूबाई असं म्हटलं. ऐकलं नाही वाटतं हिनं. ऐकलंय, सगळं काही ऐकलंय हो. कुसुम, ए कुसुम, मनूसाठी पाणी आण ग जरा. हा, बस ग बस. आम्हाला वाटलं सामानवालाच आला म्हणून. अच्छा. तुझ्या करता सुतरफेणी मागवली आहे. सुतरफेणी? मालू तुला आवडते ना म्हणून. अगं माझा विषय तसाच राहिला. कुठला? तो सामानवाला आहे ना, नतद्रष्ट मनुष्य आहे. बायका म्हटल्या ना की टक लावून बघतो. मी त्याच्या समोर फारशी येत नाही हो. त्यालाही माझ्या समोर उभा करत नाही कधी. आता आली ना ती, आल्याला तिला हे सगळं ऐकवायची काही गरज आहे का? नाही ना. हा. बस ग, तुझ्यासाठी चहा आणते मी. हो, साखर कमी. हा हो ग बाई हो. आणि बरं का, तुझ्या आवडीची बिस्किट सुद्धा सांगितलेत बरं का. इकडे ये. काय? काय सुंदर आहेस ग तू. अय्या थँक्यू. लाजते सुद्धा किती छान. काय हो? आमच्या हिला जरा शिकव लाजायला. असं काय बोलताय मावशी? नाही, तुम्हाला काही म्हटलंस तरी मला आवडेल. मावशी म्हण, मावशी, आई म्हण, काही चालेल. ए, लग्नात नव्हतीस काय तू? कोणाच्या? अहो कुठे आहात तुम्ही? या लवकर आता घरी. हो, माझा चहा तयार आहे. पाहुणे आले सुद्धा. होय हो, एकटीच आली ती. बर, पाहुणी आली सुद्धा घरी. मग तर झालं. आता माझ्या मराठी व्याकरणाच्या चुका काढत बसणार आहात का तुम्ही? मग या ना लवकर. तू म्हणजे ना कमालच आहेस. मी बघते. बाले बघते ग मी. काय ग, कोण आहे? तोच तो, तुम्ही म्हणालात तोच. तो सामानवाला ना? हो. काय 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 झालं, काय झालं? तुम्ही म्हणालात तेच. बघतोय ना तुझ्याकडे डोळे फाडून. हो. एक कानाखाली आवाज काढ त्याचा. मी? नाहीतर काय, नानी, हा पण आला का? हा पण नाही, मी चालूय. आत कुठे येतोस? निघायचं. चल चल चल, आत नाही घुसायचं. अहो, नाही नाही, घुसायला बघते. लफन का मेला सांगून कळ. परत आला. मग आता तर मी सोडणारच नाही. बघा त्याला आता. बघ बघ बघ, फोडून काढ चांगलं त्यात. काय रे, काय काय? काय सांगितलं होतं ना तुला? यायचं नाही, परत बेल वाजवायची नाही. बायकांकडे घाणेरड्या नजरेने बघतोस, सामान पोचवायला येतोस आणि हे धंदे करतोस तू. फोडून काढला पाहिजे तुला चांगला. अगं काय काय चाललंय? काय तुला काय माहिती? हा माणूस फोडून काढ त्याला. तुला माहितीये का? काय चेष्टा करताय तुम्ही सर नानी? अरे? तुम्हाला माहितीये का? फोडून काय काढा? अरे तुला माहिती नाही हा माणूस केव्हापासून पिच्छा अगं, तुला करतो? माहितीये का, हा माणूस तुझा भाऊजी आहे. हे 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 मग सॉरी भाऊजी, आय एम सो सॉरी. मला नव्हतं माहिती. मला माहित नव्हतं. मला माहित झाला नव्हतं का म्हणजे. तुझा हो, गैरसमज? हो, हो. हा, पण- चल, चल, बस, रागवू नका बस प्लीज. बस आता बस. Oh my God. बस 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 हो बस बस. बापरे. बस. वा 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 वा, काय ती सुंदर त्वचा, ते चाफेकळी सारखं नाक, काय तो सतेज बांधा, तो गोरा रंग, गालावर पडणारी खळी. लाजते बघ कशी, लाजते बघ कशी. अगं आम्हाला तर वाटलं तू 35ची आहेस.
बघ 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 पुन्हा लाजली बघ. हा 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 हा. मोत्यासारखे दात, वा वा वा, बदामासारखे डोळे, चवळीच्या शेंगेसारखा बांधा. कुठे काय राहिलाय का बांधा आता? खरं सांगू का, मला अजून एक मुलगा असता ना, तुला सून करून घेते. माले, तू सांगितलं नाहीस काय ना? नको ग. काय नको ग, खूप वर्ष झालीत ग. असू दे ग. अहो काय व्हायचं माहितीये का, मला ना खूप स्थळं यायची सांगून, पण माझ्या अटी होत्या ना खूप. बरोबर आहे. आता अटी तू नाही घालणार तर कोण घालणार? आणि मालीचं काय झालं माहितीये का, 1-2 ठिकाणी नकार आला होता तिला. गप्प बसशील का तू? अगं पण आला होता की नाही? पण आता काही बोलायची अगं, गरज सांगू नाही. दे ना. कशाला? काय झालं, विमा आत्या आल्या, मालूला पाहिला आणि पसंत मला केलं. म्हणजे मालीच्या वडिलांनी आपल्याला फसवलं. राहू दे, जुनी झाली गोष्ट ती आता. वा वा, राहू दे कसा. तू सांग. सोड ना आता. वा, सोड म्हणजे काय? पुढे काय झालं? तुम्ही आलात ना तेव्हा कोंडून ठेवलं होतं मला. मग काय करणार आता? म्हणजे कार्यक्रम होता मला दाखवायचा हो, पण ही मुद्दाम समोर आली विमात्यांच्या, आणि हिला बघितल्यावर सगळीचीच चौकशी करायचे आणि मला मात्र नकार द्यायचे. आणि तसे काय, ही कुठे सगळ्यांना हो म्हणत होती, सगळ्यांना नकार देत होती ही. म्हणून आत्यांनीच सांगितलं, कोंडून ठेवा तिला, अवलक्षणी मेली. तू कशाला तिला अवलक्षणी म्हणतेस? मी नाही हो म्हणत, हिची विधवाई तिला म्हणायची अवलक्षणी. पण तू आत्ता कशाला आठवण करून दिलीस? अगो बाई, तुम्ही कशाला हिची बाजू घेता एवढी? म्हणजे काय, ती आपली पाहुणी नाही का? हो का, पाहुणी का? सुत्तर फेणी मागवली होती तेव्हा कुठे गेली तुमची ही पाहुणी? तेव्हा ती आली नव्हती. सुतारफेणीचं काय? सुतरफेणी. येऊ का? की टित टग दिग्ग अरे तुम्ही, धा ते टेगा तागा दि हो या ना. धा डिस्टर्ब तर नाही ना केलं? नाही या. जरा बोलायचं होतं. बसा. हो. की धा ग खरं म्हणजे सांगायचं होतं. हो सांगा ना. सावकाश. धा ते टेगा ऍक्च्युली ना, मी कसं सांगू, मला तुम्ही पसंत होतात हो तेव्हा. म्हणजे मला तुम्ही खूप आवडला होतात. मी पण का? अय्या, का म्हणजे काय? तुमचा स्वभाव आणि विमात्यांनी सांगितलं होतं ना, म्हणजे खूपच तारीफ केली होती. मी खरं सांगू का, तुमच्या प्रेमातच पडले होते तेव्हा. हो पण तेव्हा जर सगळं जुळून आलं असतं ना, तर आज मालतीच्या जागी मी असते. हा, म्हणजे बघा ना, आपलं आयुष्य किती वेगळं झालं असतं. थोडासा विचार करा बघू, आपण रोज सकाळी जॉगिंगला गेलो असतो, बॅडमिंटन खेळलो असतो, आपण रोज रात्री सिनेमाला गेलो असतो, जवळ बसून पॉपकॉर्न खाल्लो असतो. किती वेगळे दिवस असते ना राजू. राजू. राजू वेट्स म्हणू, कुणीतरी पिक्चर पण काढला असतो आपल्यावर. खरंच तुम्हाला वाटतं असं? हो म्हणजे काय राजू, मी पसंत होते का रे तुला तेव्हा? म्हणजे विमात्यांनी जे वर्णन केलं, ते टेगा अय्या मग कधी बोलला का नाही, सांगायचं ना. मला कसं कळणार? कसं बोलणार, कधी बोलणार? का क- असू दे आता बोल ना, सांग ना. ते टेगा नको मालू येईल. काय किती घाबरतोस तिला राजू? एकदा हिम्मत दाखव ना राजू. मला दुसरं काही नकोय तुझ्याकडनं, फक्त मला ऐकायचंय राजू, प्लीज. हो मन करणे का, मला तुमच्याशी तुझ्याशी लग्न करायला आवडलं असतं.
तू म्हणजे एक सुंदर स्वप्न आहे आणि मालू म्हणजे भीषण रियालिटी आहे. मरू दे भीषण रियालिटीला. तू ना स्वप्नात डुंबून जा राजू. राजू डुंबून जा स्वप्नात. राजू धडन कडे स्वप्न बघताय मनूच? मिठ्या मारल्या वाटतं. हा? तुला कसं कळलं? म्हणजे मारल्यात ना मिठ्या. एकच. शोभतं का तुम्हाला ह्या वयात? मी नाही ग, तिने मारली मिठी. वाटलंच होतं मला हे असलंच काहीतरी चालू असेल तुमच्या मनात. शी, तुझ्या घरच्यानी हे असं करायला नको होतं. मनकर्णिकेच्या पत्रिकेत मंगळे मंगळ. नवरा गेला तिचा. आत्ताच गेला ना, 2 वर्षांपूर्वी. गेले ते महत्वाचं. 35 वर्ष संसार झाला पण सुखाचा. तुम्हाला काय माहित? हा, सुखाचा म्हणे. त्या बायकोचा नवरा दुःखी कसा असेल? हो का? दुरून डोंगर साजरे. मी आपलं मारे तिला बहीण बहीण म्हणून इथे बोलवून घेतलंय, पण माझ्याच संसारात विष कालवाला निघालीये. बघितलं ना नानी कसं पुढे पुढे करतायत ते. काय तो बांधा, काय तो रंग. आता असो एकेकाचा बांधा असा, त्याला कोण काय करणार. हा, पण माझी कसलीच तक्रार नाही हो. माझाही संसार अगदी सुखाचा झालाय. त्या मनकर्णिकेसारखी 2-2 लग्न नाही केली. तिचे 2-2 लग्न झाली. मग काय सांगते काय मी. उठवाय मेली. का पण? का पण तिलाच विचारा ना. का नाही, तसंही आमच्या मनून तुम्हाला विकूनच खाल्लं असतं. जाऊ दे ग मालू, आता या विषयावर कशाला बोलतोय आपण. पण बरं झालं आपण बोललो ते. मलाही कसं अगदी हलकं वाटतं आता. तेच म्हणतो मी. नाही, संसारात चूक भूल द्यावी घ्यावी त्याशिवाय काय संसार होतो. म्हणजे एकमेकांना माफ करतच पुढे जायचं. पण तरी नाही, खरं म्हणजे तूच मला माफ केलं पाहिजेस. अहो, मी कधी तुमच्यावर रागवलेले नव्हतेच हो. मी अगदी सुखात आहे हो तुमच्या बरोबर. अजून बरंच काही बोलायचंय मला. नंतर बोलू आता. मनकर्णिकेला सकाळी सकाळी जायचंय ना एअरपोर्टवर. मी सोडतो हवं तर. कशाला? टॅक्सी मागवलीये. एवढे थंडीचं कुठं बाहेर पडताय तुम्ही? हाय, मला काही थंडीचा त्रास होत नाही. तुला माहितीये, पोलादी शरीर आणि सोन्यासारखं मन आहे माझं. तरी सुद्धा नको. असं नको ग करू. मी एकटी आहे बिचारी. 2-2 नवरे केलेत. बिचारी कसली एकटी आहे म्हणे. चल येते. एक विचारू का ग मने? विचार ना. नाही म्हणजे रागवणार नाहीस ना? काय ग? काय ग, तू आमच्या ह्यांना पसंत केलं असतंस का? रागवशील तू. नाही रागवणार ग बाई. आता काहीही ऐकण्याची तयारी आहे माझी. आमच्या ह्यांना हो म्हणाली असतीस. हसायला काय झालं तुला? अगं, किती कर्तृत्वमान देखण्या हुशार मुलांना मी नाकारलं, तिथे तुझ्या चम्या नवऱ्याशी मी लग्न केलं असतंच वाटतं तुला. त्याला उभं सुद्धा केलं नसतं जवळ. चम्या नाहीयेत बरं का. आणि ते चांगले स्मार्ट आहेत. ओहो, सॉरी. पण तू रागवले नाहीस ना माझ्यावर? नाही ग. अगं, काल मी जरा असू दे ग. मला काय माहिती नाही का, मी आले की तुला इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स येत होते. माझ्या रूपाचा, सौंदर्याचा, हुशारीचा. असू दे का माले. रागवली नाहीस ना, हे महत्वाचं. आपली वय काय, मॅच्युरिटीने वागायला नको म्हणून तिसरं लग्न करतेस का? केशाने सांगितलं वाटतं तुला. करतेस ना.
अगं हो, म्हणजे आता मुलंच म्हणाली कर म्हणून. तिसरं? कंपॅनियन नको का ग ह्या वयात? अगं पण मुलं आहेत की. मुलं मित्राची जागा नाही घेऊ शकत माले. पण माझ्या तिसऱ्या लग्नाचं कोणाला बोलली नाहीयेस ना? यांच्याशी बोलले. का काय सांगितलंस तू? आमचं दोघांचं ठरलंय काय? खरं खरं काय ते एकमेकांना सांगायचं. ओ हाऊ स्वीट, किती छान. माले आता लंडनला ये. दिलीप असतो तिथे, पण माझ्याकडे उतरायचंय आणि सगळ्यांनी यायचं. हो सगळे येतो. लवकर. चल आता हो, आणि पळ, तो स्वतःला विमान जाईल. सांभाळून राहा. हो हो हो, विमान कसं जाईल मला घेतलं. चल चल. ता 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 राजा भाऊ, ता ए राजा भाऊ, अगं बाई टेण्या भाऊजी, सकाळी सकाळी ए राजाला फोन करतोय पण तो उचलत नाहीये म्हणून म्हटलं आंघोळीला गेले. बरं ठीक आहे, त्याला एक निरोप सांगा, आम्हाला 12 वाजता भेटायचं आहे. बर ठीक आहे. बसा चहा आणते. नको नको वहिनी, अहो जरा घाईत आहे. हा बँकेत जायचंय आणि तिकडे लंच झालं तर तासभर थांबावं लागेल म्हणून म्हटलं वहिनी, काय हो? तुमची बहीण कुठे दिसत नाही? कोण हो? मनकर्णी का? तुम्हाला कसं माहित? म्हणजे आपला फोन झाला होता ना. आपला नाही हो. मग बहुतेक राजा भाऊंच्या बोलण्यात आलं असेल. असेल असेल. कुठे दिसत नाहीये. अहो ती गेली, तिच्या लग्नाचं चाललंय ना सध्या. लग्न करतायत त्या या वयात? का काय झालं? नाही ठीक आहे. अहो तुमच्या त्या नातेवाईकाचं काय झालं हो? कोण? काहीतरी त्या नातेवाईकाचा प्रॉब्लेम झालाय हे सांगत होते मला. हा हा तो गेला गेला म्हणजे? म्हणजे वारला. काय सांगताय काय हो? आणि तुम्ही इतके शांत? म्हणजे काय वहिनी, तो लांबचा होता ना. निघू मी आता? बर, पण अगदीच काही न घेता निघताय हो. वहिनी येईन मी परत. बरं. बरं. या. अगो बाई, ओढणी बिडणी टॉवेले होय. कुठे बाहेर चाललायत का? हो मला जरा जायचंय मालू. मग मी पटकन जेवायला वाढू का तुम्हाला? म्हणजे जेवूनच जा एकदाचे बाहेर. नाही नाही जेवायला नको, मला जरा हे माझं पोट बिघडलंय. अगो बाई, काय झालं तुम्हाला? सकाळी व्यवस्थित झालंय ना सगळं? जुलाब वगैरे झालेले नाहीयेत ना? ओवा देऊ का थोडासा खायला? आणि ना छान पैकी असा गुरगुरीत दही भात कालवून आणते तुमच्यासाठी. तो खाऊन जा, म्हणजे कसं पोटाला बरं वाटेल तुम्हाला. गुरगुरीत असं काही नकोय मला. तसं काही झालेलं नाहीये. मी आज लंघन करतो, उद्या बरं वाटेल. हा लंघन मिंगन कशा? कुठे बाहेर जायचं नाही. काढा मुकाटाने पडून राहा बघू. अगं नाही पडून नाही राहता येणार, मला जायचंय. आता कुठे चाललाय? पोट बिघडलंय ना. तुला मी परवा सांगितलं ना टेण्याच्या नातेवाईकांचं. विसरलीस? मला तू हल्ली फार विसरायला लागलीस. हा अगं ते टेण्याचे नातेवाईक, त्यांची मुलगी ड्रायव्हरचा हात धरून पळाली. अगो बाई, काय सांगताय काय? काय करणार काय? मग आता म्हणजे प्रॉब्लेम झालाय ना. त्या नातेवाईकांनी केस वगैरे केली ड्रायव्हरवर पोलीस मध्ये, पण मुलगी पडली सज्ञान. ते प्रॉब्लेम झालाय, त्यासाठीच मला जावं लागलं. आणि आजही त्यासाठीच मला जायचंय 12 वाजता. आता पोट बिघडलंय ना तुमचं, तुम्ही कशाला जाताय? त्यांना जाऊ दे दोघांना. काय ते? अगं मालू, पोटाचा प्रश्न आयुष्याच्या प्रश्नापेक्षा मोठा आहे का? अगो बाई, सांगायचीच विसरले मी तुम्हाला. मगाशी टेण्या भाऊजी येऊन गेले हो. टेण्या आला होता? हो. कधी? ते तुम्ही आंघोळीला गेला होता तेव्हा. काय म्हणाला? काही नाही हो. म्हणाले 12 वाजता भेटायला सांगा. हा 12 वाजता भेटायचंय एवढंच म्हणाला ना. हो हो. अहो खूप घाईत होते ते. ते गडबडीत असणारच ना तो. हो ना, खरंय हो. गडबडीत हेच सगळं चाललेलं ना. खरंय हो. खरंय. काय मालू, समाजाप्रती जे कर्तव्य आहे ना आपलं, ते पार पाडलंच पाहिजे. हो नाही का? खरंय खरंय. तब्येत वगैरे सगळं आहेच ग, ते जाते कुठे नाही का. आणि माझं कसं आहे, माझ्या बाबतीत म्हणजे
माझं पोलादी शरीर आणि सोन्यासारखं मन आहे, तर मला काही होणार नाही. हा म्हणजे लंघन केलं की उद्या ठणठणीत. अहो, या लवकर. हा उगीच गप्पा मारत बसू नका पोलिस आपलं टेण्या भाऊजींशी, कळलं ना? वडील गेले की मुलगी पळाली, नक्की काय? खरं काय समजायचं तेच कळत नाहीये.